नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। बघा, आगामी शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 ह्या परीक्षेला बघा मराठी व्याकरण विषय, मराठी भाषा विषय असतो, लक्षात घ्या। तर त्याला एकूण 30 गुण असतात, तर लक्षात घ्या। तर आता वन बाय वन आपण प्रत्येकच विषयाचा अभ्यास कसा करायचा ह्याचे 5ही टॉपिकचे व्हिडिओ आपण घेणार आहोत। त्यापैकी प्रथम आपण मराठी विषय, मराठी व्याकरण, मराठी भाषा ह्याचा व्हिडिओ घेतोय। बघा, 30 पैकी 30 गुण कसे मिळवायचे हा आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत, विथ प्रूफ, सर्व एक्झाम्पल, नंतर परीक्षेला आलेले सर्व प्रश्न, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। ठीक आहे। बघा, तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर इकडे घंटीचं बेल आयकॉन प्लस करा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे पुढच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि आपल्या या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता TET, TAIT, पोलीस भरती, संपूर्ण स्पर्धा परीक्षा यासाठी मोफत बॅच रेग्युलर सुरू असते। तर त्याच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर सेट करा। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा। बघा, लाईक नक्की करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल। ठीक आहे। चला, व्हिडिओ आपण सुरू करण्यापूर्वी परत एक गोष्ट सांगतोय की आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अत्यंत कमी फीजमध्ये मोफत बॅच तर 5 वाजता सुरू आहेच, पण अत्यंत कमी फीजमध्ये सर्वच्या सर्व विषय तुमचे TETचे फक्त 999 रुपयामध्ये। बघा, त्याच्यासोबत तुम्हाला काय मिळेल सर, तर हे सर्व विषय इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास या सर्वांचं लाईव्ह प्लस रेकॉर्ड विथ टेस्ट सिरीज, म्हणजे टेस्ट सिरीजचे वेगळे पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाही। बघा, फक्त 999 रुपयामध्ये। त्यानंतर TAIT ही बॅच 1099 रुपयात, म्हणजे याच्यामध्ये 2 बॅच मिळेल, TET विथ TAIT असा तुम्हाला सिलेबस मिळेल, सर्व विषय टेस्ट सिरीजसह। त्याच्यानंतर पोलीस भरती 999 रुपयात सर्व विषय, त्याच्यानंतर MPSC सरळ सेवा सर्व विषय 999 रुपयात। ह्याच्यात काय मिळेल बघा, तर ह्या बॅच सोबत तुम्हाला MPSC, TET, TAIT, पोलीस भरती ह्या सर्व कोणतीही तुम्ही आपली पेड बॅच घेतली त्याच्यासोबत ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपाच्या, लक्षात घ्या, ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपाच्या टेस्ट सिरीज बॅच सोबत मोफत मिळेल। टेस्ट सिरीजची कोणतीही वेगळी फीस तुम्हाला द्यावी लागणार नाही, हे लक्षात घ्या। ह्या बॅचेस सोबत तुम्हाला काय मिळेल, संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF मिळेल, त्याच्यानंतर मोफत टेस्ट सिरीज मिळेल जसं आता मी सांगितलं त्याप्रमाणे, आणि नंतर मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर मिळेल। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। लक्षात घ्या, 365 दिवसांचा कालावधी जरी म्हटला आहे तरी पुढच्या परीक्षा होईपर्यंत, म्हणजे वर्ष लागो किती दिवस लागो, ती बॅच तुम्हाला अवेलेबल राहील, हे या ठिकाणी लक्षात घ्या। चला, आता वळूया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। बघा, म्हणजे 30 पैकी 30 गुण आपण मराठी व्याकरणामध्ये कसे मिळवायचे TET परीक्षेमध्ये। तर कोणतीही परीक्षा बघत असताना प्रथम आपल्याला काय करायचं असते हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला माहीत असणं अत्यंत जरुरी आहे। बघा, ह्या ठिकाणी आता काय झालेलं आहे, बघा, महा TET पेपर 2020 पेपर 2 आलेला आहे। बघा, मी हे परीक्षेतील जे गुण मिळवायची गोष्ट केलेली आहे, मराठी व्याकरण आपण आज विषय अभ्यासाला घेतलेला आहे। बघा, फक्त आपण काय म्हणून सांगा, त्या प्रश्नांची उत्तरे नाही बघणार आहोत, तर कंटेंट काय असतो, प्रश्न कशावर असतात, कोणते टॉपिक आपण व्याकरणामधले अभ्यासायला पाहिजे, हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत। बघा, तर आता पेपर 2 इथून काय म्हणून सांगा, मराठी इंग्रजी पेपर सुरू झाला आहे। बघा, ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्यांना सुद्धा मराठी व्याकरण आहे, तर त्यांचा आपण मराठीमध्ये त्यांना काय विचारलंय हे आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा, लाईव्ह तुमच्या समोर पेपरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, हे लक्षात घ्या। ठीक आहे। चला, लक्ष द्या प्रत्येकानं। बघा, इथे काय म्हणून सांगा, तुमच्या समोर पेपर आलेला आहे, लक्षात घ्या। तर ह्या पेपरमध्ये तुम्हाला काय विचारलं जात आहे तो मुद्दा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या। आता इथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहे, कंटेंट परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे
हा मुद्दा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, हे समजून घ्या. बघा, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण, म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, इथून काय तुमच्या वहीमध्ये नोंद करायचं आहे, ज्याला 100% पासच व्हायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. तर पा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला काय विचारले जातात, कवी व कविता संग्रह विचारले जातात. बघा, हे तुम्हाला वाचायचं आहे, हे लक्षात घ्या. तर हे सिलेबस तुम्हाला कोणतीही संस्था देईल. बघा, व्हिडिओ बघत असताना पेन वही घेऊन बसा, त्याच्याशिवाय चालणार नाही. पेन वही घेऊन बसा. कवी आणि कविता संग्रह. बघा, प्र के अत्रे, बघा कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले. मग याच्यावरून आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या सिलेबसमध्ये, लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा, आपल्या सिलेबसमध्ये आपण काय बघायचं, साहित्यिक आणि त्यांची काय म्हणून सांगा, टोपण नावे, हा कंटेंट आपल्याला विचारला जातो. बघा, आणि सिलेबस कोणी सांगेल तसा नाही, तर खरोखरच महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने काय सिलेबस आपल्याला दिला आहे, परीक्षेत नेमकं काय येणार आहे, त्याचा आपण अभ्यास करायचा. प्रत्येक चरणात 12 अक्षरे य य य य ये 4 वेळा, लक्षात घ्या. तर इथे भुजंग प्रयात कोणत्या वृत्ताची, तर आता बघा इथे आम्हाला परीक्षेला कोण असणार आहे सर, मराठीमध्ये वृत्ते हा टॉपिक असणार आहे, हे लिहून घ्या. कवी कविता संग्रह, साहित्यिक टोपण नावे, वृत्ते. शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता, तर आम्हाला परीक्षेमध्ये काय विचारले जाणार आहे, तर अलंकार, अलंकाराचे प्रकार. परत मला विचारू नका की सर चॅप्टर कोणते येतात, तर हे येतात, कवी कविता संग्रह, साहित्यिक त्यांची टोपण नावे, त्याच्यानंतर काय सांगा वृत्ते, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता. तर मग ह्या ठिकाणी तुम्हाला काय विचारले जाईल सर, तर परीक्षेसाठी तुम्हाला शुद्ध लेखनाचे काय म्हणून सांगा नियम, हा पॉईंट तुम्ही लिहून घ्या. म्हणजे पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा ते वाचत असताना तुम्हाला काय वाचायचं आहे हे तुम्हाला. बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे, बघा लक्षात घ्या. आता साहित्य प्रकारामध्ये त्यांनी कथा, काव्य, नाटक, कादंबरी, लघुकथा असं लक्षात घ्या. मग इथे साहित्यिक व साहित्य प्रकार हे लक्षात ठेवा. बघा, हे निव्वळ त्याचं साहित्य वाचून चालत नाही, तर साहित्यिक लक्षात घ्या व त्याचे साहित्य प्रकार, याच्यावर आपल्याला हे काही नाही 2-2, 3-3 पेजेसचं असतं, लक्षात घ्या. तर ह्या ठिकाणी इथे काय म्हणून साहित्यिक आणि त्यांचे साहित्य प्रकार. आता साहित्य प्रकारामध्ये काय सर, तर कथा, नाटक, कादंबरी, लघुनाट्य, काव्य, लक्षात घ्या लघुकाव्य. तर हे असं आपण काय म्हणून लक्षात ठेवायचं. नंतर बघा, इथे प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात होतो. बघा, तर निबंधाचे प्रकार, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा सर्वनामाचे प्रकार, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. तर हे काय म्हणून सांगा सर्वनामाचं नॉलेज असल्याच्या नंतर निबंध प्रकार आपल्याला समजेल. निबंध प्रकार म्हणा, तर त्याच्यावर आपण काय म्हणून सांगा नजर टाकायची, निबंध प्रकार. आणि त्याच्यानंतर कोण सांगा सर्वनामे वगैरे. तो म्हणाला मी येईल या वाक्यात किती विरामचिन्हे आलेली आहे. बघा, हे तुम्ही लिहिल्याबरोबर आपण सिलेबस स्वतः काढायचा, कट टू कट ऑथेंटिक सिलेबस काढायचा. लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा विरामचिन्हे, हा आपला टॉपिक. बघा, पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते. मग इथे तुम्हाला पटकन समजलं पाहिजे काय सर, संधी प्रकार विचारले जातात. काय विचारले जातात, संधी प्रकार विचार. अव्ययभाव समास झाला. इथे अव्ययभाव समास म्हटल्याबरोबर तुम्ही हे बघा, तुम्हाला सिलेबस काढून देतो, 30 पैकी 30 गुण मिळवत असताना टू द पॉइंट कोणावर काय म्हणून सांगा अभ्यास करायचा, अव्ययभाव समास, समास हा चॅप्टर अभ्यासायचा. नंतर बघा तुम्हाला काय म्हणून नंतरचं एक्झाम्पल विचारतात. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, लक्षात घ्या कोणता रस आहे, लक्षात घ्या 9 रस आहे मराठीमध्ये. बघा, तर इथे तुम्हाला काय म्हणू रस. बघा, छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुफाट्याच्या वाहना पायामधून घालती म्हटल्याबरोबर करून रस होईल. पण इथे काय सांगा रस चॅप्टर तुमच्या अभ्यासाला आहे, हे तुम्ही समजून घ्यायचं. व्हिडिओ अजिबात मिस करू नका, शेवटपर्यंत बघा, सिलेबस काढा, परीक्षेला काय आहे त्याच्या अभ्यासाला लागा, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. बघा, विजोड शब्द, लक्षात घ्या विजोड शब्द. बघा, शब्द ओळखा म्हणजे स्वरूप मॅच न होणार. बघा, घर उंबरा, फुल ताटवा. बघा, घोडा गोठा, पाऊल वाटा, लक्षात घ्या घोडा गोठा नाही होत, हे लक्षात घ्या. तर मग इथे विजोड शब्द, विसंगत. विजोड म्हणजे काय म्हणून सांगा विसंगत वगैरे शब्दाची जोडी, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर हे बघा विरोधार्थी शब्दाची अचूक जोडी. मग आपण इथे आपल्या सिलेबसमध्ये हे सुद्धा ऍड करून घेत चला. पेन वही घेऊन लिहायचं. लाईक प्रत्येकानं करा, शेअर प्रत्येकाला करा, कारण प्रत्येकाचं या ठिकाणी काय म्हणून सांगा बरोबर आलं पाहिजे, लक्षात घ्या. नंतर या ठिकाणी आम्ही उत्तर काय देणार आहोत, तर विरुद्धार्थी शब्द.
हे आम्हाला माहीत पाहिजे. फर्स्ट सेकंड पेपरचा अभ्यास करत असणाऱ्या सर्वांसाठी. पळसाला पाणी तीणच म्हणजे इथे म्हणीचा अर्थ म्हणजे तुम्हाला परीक्षेला कोण विचारले जाणार आहे, म्हणी विचार. आधी जन्मलेला समूहदर्शक शब्द. मग तुम्हाला परीक्षेला काय विचारले जाणार आहे, तर या ठिकाणी समूहदर्शक शब्द विचारले जाणार आहे. काही कोणाला विचारायचं नाही, ऑथेंटिक जे विचारल्या गेलं तेच. एखाद्या वाक्यात बोलणाऱ्या उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात. बघा, वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी बोलतो, लक्षात घ्या. उद्देशाविषयी बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात, उद्देशच म्हणतात. बघा, ज्याच्याविषयी बोलतो आपण तो उद्देश. उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता. मग तुम्हाला काय सांगा, वाक्य पृथक्करण नावाचा चॅप्टर राहील परीक्षेमध्ये, ते लक्षात ठेवा. उद्देश, विधेय, विधेय विस्तार, काय म्हणून सांगा, वाक्य पृथक्करण. बघा, हा चॅप्टरवर तुम्ही मार्क करायचं, सिलेबसमध्ये लिहून घ्यायचं. तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. वाक्य प्रकार बघा, म्हणून म्हणी झाल्या. आता ह्या ठिकाणी आपण लक्षात ठेवा की वाक्य प्रकार तुम्हाला परीक्षेत विचारले जाईल. खालीलपैकी व्यंजने, व्यंजन कोणते. मग व्यंजनांचे प्रकार म्हणजे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला वर्णमाला नावाचा चॅप्टर राहील, हे लक्षात ठेवा. सव्यय अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती आहे, 8 आहे. तर इथे आपल्याला हा एक प्रश्न लक्षात ठेवायचा की शब्दांच्या जाती आम्हाला विचारल्या जाईल. काय विचारल्या जाईल सर, शब्दांच्या जाती. पहा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रश्न काय विचारताय, लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती. बघा, वचन विचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता, प्रत्ययरहित विभक्ती कोणती. पहा, लक्षात घ्या. मग इथे तुम्ही सरळ उत्तरे नाही म्हटलं, मी तुम्हाला सिलेबस क्लिअर करून देतोय. लिंग, त्याच्यानंतर वचन, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, विभक्ती. लक्षात घ्या, आपली जी बॅच आहे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये प्रत्येक कंटेंट विस्तारानं कट टू कट क्लिअर केलेला आहे, हे लक्षात घ्या. तर आता लिंग, वचन, विभक्ती ज्यांना बॅच जॉईन करायचे नक्की जॉईन करा. यश तुम्हाला 100% मिळेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय दिलेली आहे सांगा, लिंक दिलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपल्या ॲपची. ॲप डाउनलोड करा आणि काय म्हणू, ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅच काय म्हणून सांगा, जॉईन करा. लक्ष द्या. चला थोडंसं पुढे जाऊया. नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या प्रयोग प्रकारामध्ये कर्म प्रथमांत असते. बघा, कोणत्या प्रयोग प्रकारामध्ये कर्म प्रथमांत असते. बघा, तर कर्म प्रथमांत म्हटलं की कर्मणी प्रयोग होतो, लक्षात घ्या. पण आता बघा, इथे तुम्हाला हे नाही बघायचं तर आम्हाला परीक्षेला काय आहे सर, तर आम्हाला परीक्षेला प्रयोग आहे हे. बिकट वाट व ही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. बघा, अनंत फंदींची ही जी काही काय म्हणून सांगा कविता आहे, कोणत्या प्रकारात, अनंत फंदी. कवी अनंत फंदी ऑप्शन इथे चुकलेले आहे, कारण हे होय फटका. लक्षात घ्या. तर याला आपण काय कन्सिडर करूया, बघा, अभंग, लावणी, पोवाडा होणार नाही, ते भारूड प्रकार वगैरे आपण कन्सिडर करूया. तर कवी आणि त्यांचं साहित्य प्रकार हे आपण आधी बघितलेलं आहे. बघा, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की परीक्षेमध्ये आम्हाला समानार्थी शब्दावर प्रश्न येतात. सर कोणावर येतात, समानार्थी शब्दावर. बघा, इथे थंडी या नामासाठी योग्य विशेषण. मग मराठीमध्ये तुम्हाला विशेषण नावाचा चॅप्टर, बोचरी थंडी, कडाक्याची थंडी, गुलाबी थंडी, मलूल अलगद गुलाबी, तर गुलाबी. बघा, मिठी मिठी सर्दी आहे तशी गुलाबी थंडी. मधू लाडू खात असे, वाक्याचा काळ कोणता, आम्हाला टॉपिक परीक्षेत विचारला जाणार आहे काळ. लक्षात घ्या, हे तुम्हाला भरभरच स्वतः करता आलं पाहिजे, इतरांवर अवलंबून राहायचं नाही. बघा, तर हे बाकीचं जे आहे तर या ठिकाणी बाकीचे आता प्रश्न कशावर आहे, तर आपण म्हणूया पॅसेजवर आहे. बघा, आता दुसरा पेपर बघूया आपण, लक्ष द्या. बघा, दुसऱ्या पेपरमध्ये इथून काय म्हणून सांगा, आपण दुसरा पेपर बघितलेला. आता सर्व पेपर आपण 13 पासून 21 पर्यंत कुठे कुठे जेव्हा TET झाली तर तेव्हा तुम्हाला काय विचारलं ते सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर लक्ष द्या प्रत्येकानं. कसं राहील सर, पहा या ठिकाणी. आता बघा, अशुद्ध शब्द ओळखा, सिलेबसमध्ये लिहून ठेवा की आम्हाला परीक्षेला काय विचारले जाणार आहे, अशुद्ध शब्द विचारले जाणार आहे. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द, गटात न बसणारा शब्द, वेगळा शब्द, विसंगत शब्द हा परीक्षेला विचारला जाणार आहे. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा, त्याला आपण काय म्हणून सांगा, पागा असं म्हणत असतो. तर घोडे बांधण्याची जागा. बघा, कबुतरांच्या काय म्हणतात, कोंबड्यांच्या काय म्हणतात, म्हणजे प्राणी पक्षी व त्यांचे काय म्हणून सांगा, निवास निवारा. याच्यावर प्रश्न येईल. पुढीलपैकी योग्य वाक्यप्रचार, तर वाक्यप्रचार हा मुद्दा आपण बघितला आहे. आपल्याला वाक्यप्रचार विचारले जातात. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती. बघा, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात, शब्दांच्या जाती तुम्हाला विचारतात. बघा, इथे अधोरेखितच केलेलं नाही आहे. घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली. घराशेजारी शब्दयोगी अव्यय होईल. तर शब्दयोगी अव्यय
जसं आधी आपण बघितलं होतं विशेषण, तसं या ठिकाणी शब्दयोगी अव्यय तुम्हाला विचारला जाईल. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र. तर पत्र लेखनाचे प्रकार हे लक्षात घ्या. पत्र लेखनाचे प्रकार लक्षात घ्या. पत्र लेखनाचे प्रकार आपल्याला विचारले जातात. त्याच्यासोबत आधी जो बघितला होता आपण तो कोणता सांगा? निबंध लेखनाचे प्रकार. लक्षात ठेवा, निबंध लेखनाचे प्रकार हे लक्षात घ्या. तर हे आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? बघा, तुम्हाला हा प्रश्न विचारेल वर्णमाला, त्याच्यामध्ये वर्णांची संख्या. मी तुम्हाला सांगतो, आपली मराठी व्याकरणची जी बॅच आहे त्याच्यात तुम्हाला 30 पैकी 30 गुण या विषयात मिळेल. प्रत्येक प्रश्न कव्हर झालेला आहे. पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्द. विरुद्ध लिंगी शब्द म्हणजे लिंग विचार तुम्हाला आधीच सांगितलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी कोणती ओळख नाही? बघा, आता हा जनरल नाईटचा क्वेश्चन झाला, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे बघा, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही. बघा, तर इथे काय म्हणते? सर्वनामाचा प्रकार ओळखा. म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला कोण आहे सर? तर तुम्हाला परीक्षेसाठी कोण आहे? सर्वनाम चॅप्टर आहे. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. म्हणजे कोणता चॅप्टर आहे सर? विशेषण चॅप्टर आहे. गडकरी हा शब्द माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय. या वाक्यातील काळ ओळखा. म्हणजे काय म्हणून सांगा? तुम्हाला काळ आहे. वाक्यात नसलेले विरामचिन्ह हे रिपीट झालं तरी चालते, पण तुमचा सिलेबस कट टू कट निघला पाहिजे. विरामचिन्ह आहे. पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द हे लक्षात घ्या. आता महत्त्वाचा नवीन कंटेंट इथे काय म्हणून सांगा? उपसर्ग घटित शब्द. बघा, उपसर्ग घटित शब्द ह्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात, असे आपण लक्षात घेऊया. बघा, त्याच्यानंतर कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला, म्हणजे समानार्थी शब्द, समानार्थी असलेले, समानार्थी नसलेले, हा लक्षात घ्या. आता काय म्हणून सांगा? कविता वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यावी. हा झाला थेरीचा पार्ट. तर कविता काय म्हणून सांगा? निबंध म्हणू आपण, पॅसेज म्हणू, पॅराग्राफ म्हणू, त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. चला, पेपर आपण दुसरा बघूया नंतरचा. बघा, तत्पूर्वी परत तुम्हाला एक सांगू शकतो की आपण सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी मराठी व्याकरण भाषा विषयामध्ये 30 पैकी 30 गुण TET मध्ये कसे मिळवावे हे बघत आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. आपल्या चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी रेग्युलर मोफत फ्री बॅचेस सुरू असतात. त्याचासुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येईल, आनंद घेता येईल. आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रथम क्रमांकाचं आणि दर्जेदार एज्युकेशन आपल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल तुम्हाला. शिक्षक पात्रता परीक्षा TET फक्त 999 रुपयामध्ये सर्व विषयांसह तुम्हाला अभ्यासाला मिळेल विथ टेस्ट सिरीज. लक्षात घ्या, 999 रुपयामध्ये. ठीक आहे. नंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 1099 रुपयामध्ये मिळेल. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पोलीस भरती 999 रुपयामध्ये, सरळ सेवा भरती 999 रुपये. ह्या MPSC TET TIT पोलीस भरती सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारची टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे. लक्षात घ्या, दोन्ही प्रकारची टेस्ट सिरीज मोफत आहे. ह्याच्यासोबतच तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, नंतर मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा या ठिकाणी कालावधी आहे. परीक्षा होईपर्यंत त्याचा कालावधी वाढत जाईल. व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता. अनलिमिटेड टाईम तुम्हाला त्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर आताच लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. काही जर अडचण असेल तर इथे माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर मला फोन करा. हे बघा, 9657779495 हा नंबर आहे, ह्याच्यावर मला फोन करा. ठीक आहे. चला वळूया आपल्या पेपरकडे. बघा, या ठिकाणी काय म्हणत आहे की सुप्रसिद्ध कवी काय म्हणून सांगा? ग्रेस यांचे नाव काय? म्हणजे कवी आणि त्यांची टोपण नावे हे विचारले जाते. संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? संबोधन. विभक्तीचा प्रकार, तुम्हाला विभक्ती टिक करायचा आहे की आपल्याला विभक्ती विचारली जाते म्हणून, हा लक्षात घ्या. इथे संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? तर संबोधनयुक्त शब्दरूपामध्ये मग या ठिकाणी काय म्हणून सांगा? विभक्तीचे प्रकार आणि त्याच्यामध्ये आणि वर काय म्हणून सांगा? जसं आपण कवी व त्यांची काय म्हणून सांगा? टोपण नावे हे तुम्हाला विचारलं जाते. हे एकदम ऑथेंटिक आणि टू द पॉईंट आपण सिलेबस TET साठी काढत आहोत, हे विसरू नका. कोणत्याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला मिळणार नाही. हे आपला सेल्फ आपण काढतोय, लक्षात घ्या. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्यांचे प्रकार, हे बघा, वाक्य व काय म्हणून सांगा? इथे वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला विचारले जातात, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, अनुक्रम या शब्दातील उपसर्ग कोणता? उपसर्ग घटित शब्द. हे बघा, उपसर्ग घटित शब्द
हे तुम्हाला विचारले जातात. उपसर्ग घटित शब्द. वरील मंडळीस पत्र लिहिताना अचूक मायना हे तुम्ही आता लक्षातच ठेवा. पत्र, पत्रांचे प्रकार, निबंध, निबंधांचे प्रकार हे तुम्हाला विचारले जातात. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुचा क्रम कोणता? बघा, पुस्तक म्हणजे हे वृत्ताचा प्रकार होय. बघा, वृत्ते हा चॅप्टर आहे तो तुम्हाला करेक्ट शिकवला जाईल. टेन्शन अजिबात घेऊ नका. त्याचं एकही प्रश्न वाया जाणार नाही याची मी लेखी हमी घेतो. हे लक्षात घ्या. पहा, पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुचा क्रम कोणता? आता पुस्तक म्हणत असताना पोरं काय करतात, बऱ्याचदा चूक करतात. तर बघा, इथे पुस्तकमध्ये जरी लघु दिसलेलं असेल पहिलं, तरी स्त याच्यावर जर प्रेशर येत असेल तर पहिलं गुरु असते. मग गुरु, लघु, लघु हे पहिलं उत्तर दिलेलं आहे. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहे? स्वर, स्वरादी, व्यंजने, वर्णमालेचे प्रकार तर हे आपल्याला विचारले जातात. बघा, त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणून उतारा दिलेला आहे. नंतरचा पेपर बघूया. बघा, ह्या पेपरमध्ये तुम्हाला व्याकरणाशी संबंधित काय प्रश्न आलेले आहेत. आस्था या शब्दाचा विरोधार्थाचा शब्द ओळखा. विरोधार्थी शब्द. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? म्हणजे वाक्यांचे प्रकार. आज्ञार्थी, स्वार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी असे वाक्यांचे प्रकार. पुढीलपैकी एकवचनी शब्द, वचन, विचार हे चॅप्टर काय म्हणून सांगा तुम्हाला परीक्षेला राहणार आहे. हे लक्षात ठेवा. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? शब्दांच्या जातीपैकी एक जात म्हणजे वर्ब, क्रियापद, तो प्रकार तुम्हाला राहणार आहे. चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचा काय म्हणून सांगा विरुद्धलिंगी शब्द होईल असं त्या ठिकाणी म्हणत आहे. बघा, इथे उत्तर देऊन आहे 3ऱ्या व 8व्या असं म्हणत आहे. लक्षात घ्या. आता म्हण कोणती तयार होते? मग म्हणी आणि त्यांची योग्य अरेंजमेंट, म्हणी वाक्य प्रचार हा चॅप्टर राहणार. जो जे वांचेल तो ते लाव प्राणी जात. लक्षात घ्या. अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? तर अधोरेखित शब्द जरी दिलेला नसेल तरी जो तो, जे ते, जी ती, ज्याला त्याला, ज्याने त्याने संबंधी सर्वनाम होतात. सर्वनाम हा चॅप्टर आपल्याला परीक्षेला हे लक्षात ठेवा. सर्वनाम. बघा, वाक्यातील विशेषण कोणते? मग या ठिकाणी आपण काय लक्षात घेऊया की आम्हाला परीक्षेला कोण आहे? विशेषण हा चॅप्टर आहे परीक्षेला. खालील वाक्यातील काळ ओळखा. आम्हाला परीक्षेला काळाचा अभ्यास करायचा आहे. बघा, त्याच्यानंतर विरामचिन्ह, विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. तर तुम्ही इथे सिलेबस क्रेडिट करत आहे, लक्षात ठेवा. उपसर्ग घटित शब्द हे आधी पण झालं आहे. समानार्थी नसलेला शब्द तर हे लक्षात घ्या. पुढे म्हणते कविता वाचा व त्याच्या नंतरचे काय म्हणून सांगा उत्तरं द्या. चला, प्रश्न पेपर आपण नंतरचा बघूया. बघा, सर्व पेपर 2013 पासून ते 2021 पर्यंत जेवढ्या वेळा TET झाली, पेपर 1, पेपर 2 ह्या सर्व पेपरमध्ये काय म्हणून सांगा आपण सोल्युशन बघत आहोत. हे विसरू नका. आणि त्याच्यामध्ये काय उतारे आणि कविता यांच्यावरचे प्रश्न सोडून देऊन आपण बघत आहोत. म्हणजे उतारे आणि कविता तर तिथे कशा सोडवायच्या याचा मी स्पेशल व्हिडिओ घेईन. पण प्रॉपर तुम्हाला काय करायचे ते मी सांगतो. बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. म्हणजे परीक्षेला आम्हाला लिंग विचार असणार आहे. एक वचन, अनेक वचन हे आधी बघितलं आहे. कठीण समय येता कोण कामासे येतो. बघा, शब्दाचा समय या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला शब्द पर्यायातून, मग समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द हे आम्हाला विचारलं जाणार आहे. हे लक्षात ठेवा. पुढील शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. तर शुद्ध शब्द ओळखा हे आम्हाला परीक्षेला असणार आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य प्रकार हे सुद्धा आम्हाला परीक्षेला असणार आहे. पुढील वाक्यात चुकीची विरामचिन्ह कोणती? तर यापूर्वी आपण विरामचिन्ह नोंद केलाय. विरामचिन्ह हा प्रकार असणार आहे. बघा, खालील शब्दाची जात पर्यायातून कोण आहे रे तिकडे? कोण सर्वनामाचा प्रकार. सर्वनाम परीक्षेला येणार आहे. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा, राबयाने पोतेभर कैऱ्या आणल्या. आता खूप मिस्टेक आहे याच्यात. बघा, पुढील वाक्यातील हे कसं, ह्या वरच्या वाक्यात मिस्टेक, खालच्या वाक्यात मिस्टेक आहे. बघा, पोतेभर कैऱ्या आणल्या. आता काय म्हणून सांगा क्रियापदाचे प्रकार तुम्हाला असणार आहे. नैऋत्य या शब्दातील वर्णांची संख्या. तर वर्ण त्याचं स्पेलिंग लिहायचं आणि वर्ण काउंट करायचे. तर वर्णमाला हा चॅप्टर असणार आहे. ज्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त होतात असा पत्र प्रकार, म्हणजे पत्र प्रकार, निबंध प्रकार हे तुम्हाला असणार आहे. समूहदर्शक शब्द तुम्हाला सुद्धा ऑप्शनला असणार आहे. हे लक्षात घ्या. चौकटीतील अक्षरापासून म्हण तयार करणे ह्या प्रकारच्या प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सगळे एकाच वेळी कसे येतील. वाक्याचे काळ, काळ ओळखा म्हटलेला आहे. मोफत पाणी मिळण्याची सोय, लक्षात घ्या. मोफत पाणी मिळण्याची सोय आपण पाणपोई म्हणत असतो, लक्षात घ्या. तर शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्दसमूहासाठी योग्य शब्द हे तुमच्या सिलेबसमध्ये असणार आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही. म्हणजे शब्दयोगी अव्यय हा चॅप्टर तुम्हाला परीक्षेला असणार आहे. ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळो. याही वाक्यामध्ये काय सांगा मिस्टेक झालेली आहे. तर आता बघा, तुम्हाला सांगतो या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, नीट लक्षात घ्या. तर हे काय म्हणून वाक्याचा प्रकार कोणता म्हणते. बघा, ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळो. इच्छा आहे त्याच्यामध्ये म्हणून विद्यार्थ वाक्य होईल. वाक्यांचे प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये बघा.
पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? तर उपसर्ग घटित शब्द हे तुम्हाला सिलेबसला असणार आहे, लिहून ठेवा. सिलेबस स्वतः तयार करा, याला त्याला बावटासारखं विचारायचं नाही. हे बघा, उपसर्ग घटित ऑथेंटिक सिलेबस म्हणजे कोणाच्या सिलेबसवर मी कसा विश्वास ठेवू, मग माझा मीच काढतो. लक्षात घ्या. पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून ओळखली जाते? एकनाथ. बघा, संतांच्या रचना भारूड, अभंग, मोरेश्वरांची केकावली. लक्षात घ्या. इथे सरकारी आदेशाची लक्षात घ्या म्हणजे म्हणी वाक्प्रचार, रिकामी जागा करणे, तिला पायमल्ली करणे, चांगले पायमल्ली करणे, म्हणी वाक्प्रचार, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची टोपण नाव, कवी व त्यांची टोपण नाव, बनगरवाडी, पुस्तके व त्यांची लेखक, साहित्यिक व साहित्य प्रकार, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचे शब्द हे असे तुम्हाला विचारले जातात. आता पुढे कविता आली आहे, पेपर आपण नंतरचा बघूया. लक्ष द्या. बघा, हे कोणते पेपर आहे? तर इकडे काय महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2015चा पेपर आहे, महा TET पेपर 1. पेपर 1 पेपर 2ला काय म्हणजे हे असणार आहे, ग्रामर असणार आहे. त्याचा आपण काय म्हणून सांगा इथे सिलेबसचा अभ्यास करणार आहोत आणि टू द पॉईंट बिलकुल अभ्यास करायचा. म्हणजे बिलकुल आपलं काय म्हणून सांगा फापट पसारा म्हणा किंवा चुकीच्या मार्गाने आपला अभ्यास गेला नाही पाहिजे, ही गोष्ट मला तुम्हाला वारंवार सांगायची आहे. तर हे ह्या ठिकाणी समजून घ्या. बघा, तर आता आपण मराठी हे सगळ्या विषयांचे तुम्हाला काय म्हणून सांगा सिलेबस मी कंटिन्यू करून देणार आहोत, काढून देणार आहोत. बघा, तर इकडे आता फक्त आपण सुरुवातीला मराठी. पोरं मला सारखे मेसेज करतात, फोन करतात, सर मी काय वाचू, काय बघू. हे बघा, आता उतारा आलाय, उतारा सोडून द्या आणि चला उतारा व्यतिरिक्त काय प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या पेपरमध्ये बघूया. बघा, उतारा व्यतिरिक्त काय प्रश्न विचारलेले आहे. पुढील कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? सकर्मक क्रियापद, क्रियापदाचे प्रकार आपल्याला माहित असणं, जो अतिशाणा त्याचा बैल रिकामा, म्हणजे म्हणी वाक्प्रचार माहित असणं जरुरी आहे. बघा, मी स्वतः त्याला पाहिले, स्वतः. सर्वनामाचे प्रकार, सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार माहित असणं जरुरी आहे. गुणविशेषणे, बघा म्हणजे विशेषण व विशेषणाचे प्रकार. हे बघा, क्रियापदाचे प्रकार, म्हणी वाक्यप्रचार, सर्वनामाचे प्रकार, नंतर विशेषणाचे प्रकार. हे असा सिलेबस आपण काढायचा दादा आणि तो मार्क करून काय खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर मग बघा, इथे काय सांगा, खग. लक्षात घ्या, पक्षी वगैरे होईल तो. ख म्हणजे आकाश, त्याच्यात गमन करणारा खग. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वाक्याचा काळ ओळखा. लक्षात, सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी. तर काळ आपल्या परीक्षेला असणार आहे ते नोंद करून ठेवा. काळ असणार आहे. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. विरामचिन्हे, बऱ्याचदा तुम्हाला प्रत्येक परीक्षेत दिसत आहे पेपरमध्ये विरामचिन्हे आलेली आहे. पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. तर हा एक चॅप्टर लिंग, वचन, विभक्ती आणि नामाची काय म्हणून सांगा सामान्य रूपे. बघा, नामाची काय म्हणून सर, तर नामाची सामान्य रूपे हे परीक्षेला येणार आहे, हे लक्षात ठेवा. नामाची कोण, तर काय म्हणून सांगा सामान्य रूपे परीक्षेला येणार आहे, असे आपण लक्षात घेऊया. आता बघा, पुढे कविता आली आहे आणि कविता वाचून तिच्यावरचे काही सांगा प्रश्न सोडवा, असं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात घ्या. परत त्याच्यानंतर आपण जर बघितलं, संचय करणे यासाठी समानार्थी शब्द, कवितेतले सुद्धा समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शुद्ध शब्द, वाङ्मय, वाक्मय, वाङ्मय. तर हा पहिला वाङ्मय होईल. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, विरोधार्थी शब्द, समानार्थी शब्द, बिजोड शब्द, विसंगत शब्द हे तुम्हाला परीक्षेला असणार आहे. हे आतापर्यंत जे बोललो प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याला 30 मार्क मिळतात, हे लक्षात ठेवा. पुढीलपैकी अर्थात गटात न बसणारा शब्द हे तुमच्या टॉपिकला राहील. भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी, हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कड्यात सापडलो. बघा, एवढ्या सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने. लक्षात घ्या. मग इथे काय होते सांगा, मती कुंठित होणे. लक्षात घ्या, मती म्हणजे बुद्धी कुंठित होणे, असं त्याचं उत्तर. शब्द समूहासाठी योग्य शब्द असा वाक्यप्रचार. तर हे सुद्धा तुम्हाला ऑप्शनला शब्द समूहासाठी योग्य वाक्यप्रचार. बघा, इथे काय म्हणू, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा जनरल सायन्सचे प्रश्न आहे. बघा, पेपर आपण काय सांगा नंतरचा बघूया. बघा, कधीचा पेपर आहे तर आपण महा TET 2016 पेपर 2 असं आपण लक्षात घेऊया. सिलेबस काढत असताना कसा काढायचा आणि काय अभ्यास करायचा हे तुमचं तुम्हाला समजावं, ही माझी काही सांगा धडपड आहे. बाकी काहीच नाही, हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. इथे भाग मराठी आलेला आहे. ठीक आहे. तर आता काय म्हणत आहे बघा, पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा. मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. बघा, तर आता हे साहित्यिक आणि त्यांचे काय म्हणून सांगा लेखक. हे पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संध नाही. संधीचे प्रकार मी तुम्हाला शिकवले होते. बघा, लक्षात घ्या, शिकवले म्हणजे आपल्या पेड बॅचमध्ये शिकवलेले आहे. पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही, समजून घ्या. संधी आपल्या अभ्यासाला आहे. तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण, तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. मग समास आपल्याला आहे,
तुम्ही काय नोट करायचं, फक्त इकडे पाहत बसायचं नाही बोर्डकडे. दादा तुम्ही नोट करा, संधी अभ्यासाला आहे. बघा अभ्यासाला काय आहे, संधी आहे. मी तुम्हाला आज सगळा सिलेबस काढून दिल्याशिवाय थांबणारच नाही. अभ्यासाला कोण आहे सर, संधी आहे. बघा कोण आहे, समास आहे. अन्य भाषेतून मराठीत आलेला साहित्यिक व त्यांची काय सांगा, साहित्यांची नावे. मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. काळ ओळखा, म्हणजे ऑप्शन आपल्याला काय म्हणून सांगा, परीक्षेला काळ आहे. तर हे तुम्हाला मित्रांनो ओळखता आलंच पाहिजे, हे लक्षात घ्या. आता बघा नंतरचा प्रश्न तुम्हाला काय म्हणत आहे, योग्य अकारे केलेले अनेक वचन ओळखा. योग्य प्रकारे पाहिजे लक्षात घ्या. तर अनेक वचन, एक वचन, वचन विचार हा चॅप्टर तुम्हाला परीक्षेला आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. लक्षात घ्या इथे काय वचन विचार हा चॅप्टर परीक्षेला आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. पूर्ण मायेची लेकरं ही कादंबरी कोणाची, कादंबरी व त्यांचे लेखक, पुस्तक व त्यांचे लेखक, कथा व त्यांचे लेखक, म्हणजे साहित्यिक व साहित्य प्रकार. समानार्थी शब्दांची जोडी, तर समानार्थी शब्द म्हणजे तुम्हाला जे पेड बॅचमध्ये सर्व व्हिडिओ दिलेले आहे, शेकडो व्हिडिओ, त्याच्यापैकी कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायचे हे याच्यातून कळेल, हे लक्षात घ्या. बघा रुकार या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द कोणता. तर आता बघा विरोधार्थी शब्द हे वाचून असणं जरुरी आहे तुमचं. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे, तर इथे बऱ्याच ठिकाणी उत्तर मार्क केलेले आहे. तर काव्यरचना म्हणजे किती वेळा प्रश्न येत आहे सर, तर ते आम्हाला समजलं पाहिजे. बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती, कोल्हापूरहून अपादान झालेला आहे, पंचमी होईल. बघा इथं चूक दिली, द्वितीय नाही, काय सांगा, स्त्रीलिंगी शब्द, लिंग विचार. बघा इथे तुम्हाला परीक्षेला काय येते, तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की परीक्षेला आम्हाला विभक्ती आहे, लिंग विचार आहे, गटात न बसणारे नाव ओळखा. लक्षात घ्या. तर हे काय म्हणून सांगा, जे लेखक आहे, कोणी कवी आहे, कोणी लेखक आहे, कोणी कादंबरीकार आहे, हे असा एकदम टिपिकल प्रश्न येतो. तर ते कवींची लिस्ट, लेखकांची, कादंबरीकार, लक्षात घ्या. असं धातू साधित विशेषण म्हणजे इथे विशेषणाचे प्रकार. बघा म्हणजे तुम्हाला काय काय विचारणार आहे, तर बघा तुमच्या परीक्षेला विशेषण हा टॉपिक आहे, लक्षात घ्या. केवळ प्रयोगी अव्यय हा टॉपिक आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द हा टॉपिक आहे. बघा संस्कृत उपसर्ग, बघ आता काय म्हणून सांगा, संस्कृत उपसर्ग म्हटल्याच्या नंतर आ, यथा, प्रति, अण, अव, अद, अप, लक्षात घ्या, सु, दुर, वि हे इत्यादी संस्कृत उपसर्ग आहे. त्याच्यानंतर गैर, बेला, बीन, बे, हर, दर, बर, ऐन, बद, ना, कम हे फारसी अरबी उपसर्ग आहे. लक्ष अव, अण, फट, भर, पड हे काय म्हणून सांगा मराठी उपसर्ग आहे. हे बघा इथे काय म्हणून सांगा, प्र, परा, प्रति, तर संस्कृत उपसर्ग. आपल्याला परीक्षेला उपसर्ग व त्यांचे प्रकार. पुढील शब्दामधून फारसी प्रत्यय, तर हा कोणता होईल सांगा, दार, फारसी प्रत्यय, उपसर्ग आणि प्रत्यय. बघा तर हे चॅप्टर आम्हाला मराठीला तुमच्या 30 पैकी 30 कव्हर करायचे असेल तर काय वाचायचं, म्हणजे धरलं पुस्तक आणि काहीच्या काही हाणायचं असं अजिबात करायचं नाही. बघा इकडे काय, लांब लचक कंटाळवाणे भाषण, लक्षात घ्या. शब्द समूहासाठी एक शब्द असं, तर एरंडाचे गुऱ्हाळ म्हणतात त्याला, तर हे शब्द समूहासाठी एक शब्द. म्हणी म्हणा, कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हणोळका, लक्षात घ्या. रस, 9 रस तुम्हाला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर चालला पुढे तो काय, ऐट आनंद, अग्नीचा ओहळ, लक्षात घ्या. अलंकार, तर आधी बघितलं आपण, अलंकाराला तुम्ही मार्क केलं असेल, सिलेबस काढून घ्या, हा ऑथेंटिक सिलेबस होय. अलंकार ओळखा. पुढील वाक्यात मधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. बघा प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. बघा लक्षात घ्या, म्हणजे वाक्याचे प्रकार, प्रश्नार्थक, उद्गारार्थ, विधानार्थी, होकारार्थी, नकारार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी ही इत्यादी वाक्याचे प्रकार. बघा प्रयोग, तर आपल्याला परीक्षेला पुन्हा काय असणार आहे, तर परीक्षेला काय असणार आहे सर, तर ह्या ठिकाणी काय सांगा, प्रयोग सुद्धा परीक्षेला आम्हाला आहे. याच्या आधी बरीच एक्झाम्पल पाहिली. लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ, पुरुष, सामान्य रूप आहे, सामान्य नाम, नामाचे प्रकार, म्हणजे नाम हा शब्दाच्या 8ही जाती आम्हाला परीक्षेला आहे. बघा भाववाचक नाम ओळखा. तर आता पुढे काय सांगा, उतारा वाचून त्या प्रश्नांची उत्तरे लिहा असं म्हणत आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया आता, पेपर पुढचा बघूया, लक्ष द्या. बघा या ठिकाणी आपण कंटेंट बघत आहोत, शिक्षक पात्रता TET 2024 मराठी व्याकरण भाषेमध्ये 30 पैकी 30 गुण आपण कसे मिळवावे. बघा तर याच्यामध्ये तुम्ही जर चॅनलवर नवे असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षा TET, TIT, MPSCच्या मोफत बॅचेस चालू असतात. दररोज 5 वाजता आपली मोफत बॅच सुरू आहे. तर त्याची नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि सर्वांना शेअर करा. तसंच एकदम दर्जेदार महाराष्ट्रामध्ये आपण प्रथम क्रमांकाचं प्रॉपर एज्युकेशन आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देत असतो आणि सर्वात कमी फीजमध्ये देत असतो. बघा या ठिकाणी
तर शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषय फक्त 999 रुपयात. नंतर TIT शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी हे फक्त 1099 रुपयात सर्व विषय. नंतर पोलीस भरती 999 रुपयात, सरळ सेवा भरती 999 रुपयात आणि सर्व पेड बॅचेस सोबत, सर्व काय म्हणून सांगा, पेड बॅचेस सोबत तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत आहे. बघा, ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज काय सांगा मोफत आहे, हे लक्षात घ्या. आताच डिस्क्रिप्शन बॉक्समधील ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच खरेदी करा आणि पुढच्या TET परीक्षेमध्ये TIT परीक्षेमध्ये आपलं नाव नक्की येण्यासाठी आतापासून अभ्यासाची सुरुवात करा. चला आपण बघूया पेपर पुढचा. लक्ष द्या. आता बघा या ठिकाणी काय सांगायचं आहे, लक्ष द्या प्रत्येकानं. ग्राह्य शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? ग्राह्य शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? मग इथे लक्षात घ्या, परीक्षेला तुम्हाला विरोधार्थी शब्द लक्षात घ्या प्रश्न विचारला जाणार आहे. बघा, माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य कोणते? वाक्यांचे प्रकार प्रश्नार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी वाक्यांचे प्रकार तुम्हाला विचारले जाणार आहे. हे कन्फर्म आहे. काय कन्फर्म आहे सर? वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला विचारले जाणार आहे, हे कन्फर्म आहे. बघा, पिसू या शब्दाचे अनेक वचन, तर वचन विचार हा चॅप्टर तुम्हाला विचारला जाणार आहे, हे लक्षात घ्या. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? क्रियापद विचारले जाणार आहे. आज भाऊबीज आहे. बघा, तर हे आता हे कंटेंट तुम्ही जर काढला असेल तर हा खरा तुमचा ऑथेंटिक कंटेंट होईल. डोंगरा एवढी हाव तिया एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बघा, मग हे काय म्हणून सांगा, म्हणीचा योग्य अर्थ. म्हणी वाक्प्रचार विचार, कोणी कोणास हसू नये वाक्यातील सर्वनामे एकदा लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला नेमकं परीक्षेत आता रिपीट झालं तर आता बघा इथे सर्वनामाचे प्रकार आम्हाला विचारले जाणार आहे. गुणविशेषण, बघा गुणविशेषण विचारलं जाणार आहे. बघा, नंतर वाक्याचा काळ ओळखा, तुम्हाला काळ आहे. आई म्हणाली, इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो. विराम चिन्हे हा प्रकार आहे. बघा, म्हणजे प्रत्येक घटित शब्द, प्रत्यय साधित शब्द, प्रत्यय निवडून तयार झालेला शब्द विचारणार आहे. पतीचा समानार्थी शब्द कोणता? तर समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द हे विचारले जाणार आहे. पुढे म्हणत आहे कविता वाचून तिचे उत्तर द्या. तर हे कविता निबंध याच्यावर मी काय म्हणून सांगा स्पेशल घेईल. परत तुम्हाला बघा खाली आला आहे इथे पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. म्हणजे तुम्हाला काय म्हणून सांगा शुद्ध शब्द कवितेतील सुद्धा विचारले जाणार आहे. पुढील अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द घमेंड, गर्व, अहंता. म्हणजे विजोड शब्द, विसंगत शब्द हा विचारला जाणार आहे. कोणालाही कळू न देता शब्द समूहासाठी एक शब्द असे प्रश्न विचारले जाणार आहे. बघा, त्याच्यानंतर इथे काय म्हणू, वाक्य पूर्ण करा. एखादं अपूर्ण वाक्य देईल आणि त्याला पूर्ण करायला लावेल तर ते वाक्य दिलं राहील, त्यातून योग्य ओळखायचं आहे. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वारल्या. अव्यय कोणतं? पानावर शब्दयोगी अव्यय. लक्षात घ्या, शब्दांच्या 8ही जाती तुम्हाला परीक्षेला असणार आहे. पेपर 1 पेपर 2च्या सिलेबसमध्ये मराठीच्या तरी फारसा फरक नाही आहे, लक्षात घ्या. सगळीकडे घटक काय सांगा सारखे विचारलेले आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे तर जे मी इथून काढून देतोय सिलेबस, तर त्या सिलेबसचा त्या कंटेंटचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? बघा, चौकशी, अभिनंदन, कौटुंबिक पत्र, तक्रार पत्र. तर पत्र लेखनाचे प्रकार, निबंध लेखनाचे प्रकार, त्यातील वापरलेली संबोधनं हे आपल्याला विचारलं जाईल. तर हे बघा, ह्या पद्धतीनं हे बघा, केशव कुमार या टोपण नावे म्हणजे साहित्यिक व त्यांची टोपण नावे. नंतर पुल्लिंगी शब्द, लिंग विचार. बघा, आद्य चरित्रकार, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार कोण असा प्रश्न. तर हे प्रश्न हे सगळे पेपर कठोर वर्ण, वर्णमालेचे प्रकार, वर्णांचे प्रकार, कठोर वर्ण, मृदू वर्ण, अनुनासिक वर्ण लक्षात घे. हे सगळं तुम्हाला विचारलं जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पेपर पुढचा बघूया. बघा, ह्याच्यातून काय म्हणत आहे सांगा, मराठी सुरू केलं पहिल्यांदाच उतारा दिलेला आहे, लक्षात घ्या. तर इथे काय म्हणून सांगा, उतार्यापैकी सुद्धा बघा पहिल्यांदा इथे विरोधार्थी शब्द म्हटलेला आहे. त्याच्यानंतर विरोधार्थी शब्द परीक्षेला असणार आहे. होकारार्थी वाक्य विचारलं आहे, अनेक वचन विचारलेलं आहे, क्रियापद कोणतं सकर्मक आहे असं विचारलेलं आहे, लक्षात घ्या इथे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येतात, हे आपण लक्षात घेणं गरजेचंच आहे. बघा, ह्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे पेपर पहा या ठिकाणी इथे काय काय प्रश्न विचारले गेलेले आहेत ते लक्षात घ्या. बघा, भाग ए मराठी, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? म्हणजे एखादा साहित्यिक असेल त्यापैकी आत्मचरित्र आहे, निबंध आहे, कथा आहे, कादंबरी आहे, काव्यसंग्रह आहे, कोणत्या प्रकार आहे, फटका आहे, अभंग आहे, पोवाडा आहे, हे विचारलं जाईल. बघा, पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर पुरंदरकर यांचे पुस्तक ओळखा. तर हे बघा, म्हणजे
कवी, लेखक, साहित्यिक आणि त्यांची साहित्यकृती हे विचारलं गेलेलं आहे. पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? तर त्या प्रकाशन संस्था सुद्धा कुठे आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. लक्षात घ्या. पुढील लेखकापैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक, तर विशेष मोठमोठे लेखक जे आहेत त्यांनी काय म्हणून सांगा कशाचं अध्यापन केलं हेही चुकून माकून विचारलं जाते. पुस्तकात सगळं दिलेलं असते. लक्षात घ्या. बघा, पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा. लक्षात घ्या. तर साहित्यिक आणि त्यांचं साहित्यकृती हे विचारलेलं आहे. तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा. तर आपल्याला परीक्षेला काळ असणार आहे. बघा, वाच्य प्लस अर्थ, योग्य संधी, संधीचा प्रकार, म्हणजे तुम्ही काय नोट करून घेणार आहे. पहिल्यांदा सिलेबस काढा, अभ्यास नंतर करा. व्हिडिओला 1 तास द्या, तुमचा प्रचंड फायदा होईल. इथे काय म्हणजे सांगा, काळ ओळखा, संधी ओळखा, पाणसाप, समास. बघा लक्षात घ्या. समानार्थी शब्दांची जोडी, तर हे समानार्थी शब्द लक्षात घ्या. त्याच्याच खाली प्रश्न विचारला विरोधार्थी शब्द. म्हणजे इथून आपल्याला पटपट ऑथेंटिक सिलेबस मिळतो. कसा बघा, काळ, संधी, समास, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द. बघा तुम्हाला हे तर सर्वच परीक्षांना, बघा सर्वच परीक्षांना विचारले जातात. लक्षात घ्या. आणि इकडे बघा, गटात न बसणारा शब्द, हे 2 प्रश्न. उपसर्ग घटित शब्द, उपसर्ग प्रत्यय गटात न बसणारा शब्द चुकीच्या पद्धतीने. बघा, तर इथे काय म्हणून सांगा, गटात न बसणारा शब्द, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, म्हणजे शब्दसिद्धी चॅप्टर तुम्हाला कंटिन्यू करणं जरुरी आहे. चुकीच्या पद्धतीने केलेलं काय म्हणून सांगा, अनेक वचन. बघा, भिन्न लिंगी म्हणजे वेगळे लिंग, लिंग वचन, वचन विचार. त्याच्यानंतर या ठिकाणी काय विचारला जाईल सर, लिंग विचार. तर हे तुम्हाला माहीत असणं येणं जरुरी आहे. बघा, सामान्य रूपे, चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप, सामान्य रूपे ओळखा. तर सामान्य रूपे हा चॅप्टर लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला मिळते. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आला नाही. म्हणजे शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत तर त्या माहीत असणं जरुरी आहे. कोणता आला नाही ते तुम्हाला कळेल. भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. लक्षात घ्या. धातुसाधित नाम हे विचारलेलं आहे. लक्षात घ्या. बऱ्याच परीक्षेमध्ये वाक्याचा प्रयोग विचारलेला आहे पेपरमध्ये. मग इथे वाक्याचा प्रयोग हा चॅप्टर तुम्हाला कळणं जरुरी आहे. म्हणी, ए रे कुत्र्या खा माझा पाय, म्हणी व वाक्यप्रचार त्यांचे अर्थ. बघा, वाक्यप्रचार खाली तुम्हाला दिलेला आहे. तर अशा प्रकारे दादांनो, पहा या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, तर हा तुमचा मराठी व्याकरणाचा सिलेबस होईल असं आपण लक्षात घेऊया. बघा, इथे प्रश्नार्थक नसलेले वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक नसलेले वाक्य लक्षात घ्या. लेखन नियमानुसार किती चुका आहे वाक्यामध्ये, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जाईल. बघा, इथे काय मी सांगा, लेखन नियमातील चुका दुरुस्त करून किती चुका आहेत ते सांगा, लिहून दाखवा. ह्रस्व दीर्घ, हे ह्रस्व दीर्घ लेखन नियमानुसार चुका हे लिहून घ्या की हे आपल्याला परीक्षेला विचारणार आहे. त्याच्यानंतर इथे काय मी सांगा, उतारे दिलेले आहेत लक्षात घ्या. तर सांगायचं मला काय आहे ते लक्षात घ्या की इथे सिलेबस टू द पॉइंट आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला पुढचा पेपर बघूया. बघा, आता पुढे काय दिलं आहे तुम्हाला, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे, वाक्याचा काळ ओळखा. बऱ्याच पेपरमध्ये पाहिलं काळ तुम्ही सिलेबसमध्ये नोंद केलंय. आपला आशीर्वाद असावा, वाक्याचे प्रकार असतात. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे तत्सम, तद्भव, देशी, परभाषी. याच्यामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द. सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. प्रयोग ओळखा. तर प्रयोग आपल्याला परीक्षेला आहे हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. लक्ष द्या. मस जस ततग लक्षात घ्या. शार्दूल विक्रीडित. वृत्त, मघाशी एका पेपरमध्ये ए आलं होतं आपल्याला. भुजंग प्रयात लक्षात घ्या. पुढीलपैकी संधी विग्रह, संधी हा चॅप्टर तुम्हाला असणार आहे. म्हणजे इथे बघा तुम्ही काय समजून घेणार आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये कोण असणार आहे, वृत्त असणार आहे. त्याच्यानंतर इथे संधी असणार आहे. लक्षात घ्या. साहित्यकृती व त्यांना काही साहित्यिकांना मिळालेले पुरस्कारही. अशुद्ध शब्द ओळखा. लक्षात घ्या. विरामचिन्हे, हे तर बऱ्याच पेपरमध्ये काय सांगा तुम्हाला विचारला गेलेला आहे. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला म्हणजे विरोधार्थी शब्द. आणि एक कविता काय म्हणून सांगा. त्याच्यानंतर कवितेसोबतच एखादा पॅसेज तुम्हाला विचारते. तर पॅसेज आणि कविता कशा सोडवायच्या त्याचं ऑथेंटिक आपण व्हिडिओमधून घेऊया. लक्षात घ्या. तर बघा इथे आता बघा, समर्पक शब्द वगैरे विचारले जाईल. कवितेमध्ये विरोधार्थी शब्द विचारले जाईल. लक्षात घ्या. एखादी म्हण पूर्ण करा. हे बघा, म्हण पूर्ण करा, म्हणी, वाक्यप्रचार हे सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जाईल असे आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. चला पुढे बघा. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून, समास हा शब्द दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. लक्षात घ्या. तर इथे ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून
तर समास चॅप्टर तुम्हाला परीक्षेला आहे हे मला सांगायचं आहे। प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, नाम शब्दाच्या आड जातीपैकी नाम आहे। बघा, साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असा अलंकार कोणता हवे बघा, लक्षात घ्या। तर तो अलंकार आपण जर बघतो म्हटलं बघा, तर इथे काय म्हणून सांगा, दृष्टांत, इथे काय म्हणून सांगायचं स्वभाव अन्वय, तर दृष्टांत वगैरे व्हायला पाहिजे, लक्षात घ्या। पुढीलपैकी म्हणजे अलंकार परीक्षेला आहे हे विसरू नका। सांगायचं काय मला सांगा, अलंकार परीक्षेला विसरू नका। खालीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द कोणता, लक्षात घ्या, पुरुषवाचक शब्द। आता पुरुषवाचक शब्द म्हणजे इथे लिंगानुसार ओळखायचं आहे तुम्हाला, लिंगानुसार। तो क्लास, ती कंपनी, ती ट्रंक, ती पेन्सिल, तर उत्तर होईल क्लास, हे लक्षात घ्या। चला थोडंसं पुढे जाऊया। आणि आता बघा, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता, म्हणजे परीक्षेला तुम्हाला काय विचारणार आहे, सर वचन विचारणार आहे हे विसरू नका। पुढील वाक्यातील नाम कोणते, तर नामाचा प्रकार शब्दांच्या आड जातीपैकी तुम्ही केलेले अर्ज, पत्र, निबंध हे कोणत्या प्रकारातील आहे ते विचारते। व्यंजनाचे प्रकार, वर्णमाला हा चॅप्टर तुम्हाला आहे, कट टू कट आम्हाला करायचा आहे हे लक्षात ठेवा। पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झालेला आहे, तर तुम्हाला सामान्य रूपे हा चॅप्टर आहे असे आपण लक्षात घेऊया। चला पुढचा पेपर बघूया। बघा, आपण कंटिन्यू करत आहोत शिक्षक पात्रता परीक्षा TET मराठी व्याकरण भाषा 30 पैकी 30 गुण कसे मिळवावे हा मुद्दा। त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा। बघा, आपल्या चॅनलवर दररोज 5 वाजता मोफत बॅचेस, फ्री बॅचेस सुरू असतात, त्याचा आनंद घ्या, लक्षात घ्या। त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करणं जरुरी आहे। तसेच एकदम दर्जेदार एज्युकेशन आपल्या ॲपमध्ये मिळतं, राऊत सर युनिक अकॅडमी। शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त 999 रुपयामध्ये सर्व विषय विथ टेस्ट सिरीज मिळेल। बघा, नंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024, तर हे संपूर्ण 1099 रुपयात विथ टेस्ट सिरीज। पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, जेवढ्या MPSC आहे स्पर्धा परीक्षेच्या सर्व बॅचेस, इव्हन 95% सूट देऊन आपण फक्त 5% मध्ये सर्व विद्यार्थ्यांना देतोय। अत्युच्च दर्जा, अत्यंत बेसिक ते फुल ॲडव्हान्स या बॅचेसमधून शिकवलं जात असतं। आणि या सर्व बॅचेससोबत MPSC, TET, TIT, पोलीस भरती सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत आहे, लक्षात घ्या। म्हणून मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा। पेड बॅच घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप डाउनलोड करा, लिंक डाउनलोड करा आणि त्याच्यातून ॲपवरून बॅच परचेस करा आणि आत्ताच दर्जेदार अभ्यासाला आणि यशाकडे काय म्हणून सांगा, म्हणजे वाटचाल सुरू करा, लक्षात घ्या। चला पुढचा आपण काय म्हणून या ठिकाणी पेपर बघूया। चला, आता थोडासा पेपर ब्लर झालेला आहे, तर मी थोडासा क्लिअर करून देतो। बघा, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही, म्हणजे एखादा शब्द देईल आणि त्याच्यातून वेगवेगळे शब्द तयार करायला लावेल आणि कोणता शब्द नाही असं तुम्हाला काय म्हणून सांगा विचारलं जाईल, हे लक्षात घ्या। तर अशा प्रकारे धूम ठोकणे, वाक्यप्रचार, तर बघा वाक्यप्रचार, नंतर पुढीलपैकी कोणती रची रूपं नाहीत। बघा, र 4 प्रकारे लिहिला जातो आपल्याकडे। बघा, सर्वमध्ये रफारच्या स्वरूपात, सम्राटमध्ये तिरफारे, राष्ट्रमध्ये ट्रकार, यापैकी नाही, उत्तर यापैकी नाही, 4 रची रूपं आहे। बघा, 4ही र पैकी एक इथे बघा, जसं आपण इथे सर्व म्हणजे सर्व, कर्म, धर्म, इथे सम्राट, हे लक्षात घ्या, सम्राट, प्रकाश, क्रम असा दुसरा र, राष्ट्र, ट्रकार, ट्रक, ट्रॅम्प, राष्ट्र, आणि चौथा जो येतो तो काय सांगा, य सोबत। हे बघा, कैर्या, बहिर्या, सूर्या, पायऱ्या असा र 4 प्रकारे लिहिला जातो। प्रश्न येऊ शकतो र किती प्रकारे लिहिला जाईल। हे बघा, अचूक शब्द ओळखा, अचूक शब्द ओळखा हा आपल्या सिलेबसमध्ये याला समाविष्ट करा। पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण शब्दाच्या आड जातीपैकी क्रियाविशेषण राहील। धातू साधित विशेषणे, हे विशेषणाची जात आहे, शब्दांच्या आड जातीपैकी धातू साधित विशेषण। बघा, त्याच्यानंतर कोणते क्रियापद सकर्मक आहे, तर क्रियापदाचे प्रकार, क्रियापदाचे प्रकार हे सुद्धा तुम्हाला काय म्हणू तुमच्या परीक्षेला राहील, हे लक्षात ठेवा। बघा, क्रियापदाचे काय म्हणून सांगा प्रकार। मराठीतील आद्य ग्रंथ कोणता, हा प्रश्न 2-3दा झालेला आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढीलपैकी वर्तमान काळ म्हणजे काळ तुमच्या परीक्षेला आहे। वृत्त, भुजंग प्रयात सांगितलं, 2दा आलंय। बघा, भुजंग प्रयात आणि शार्दूल विक्रीडित हेच तुम्हाला काय येतात, बऱ्याचदा येत आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया। संत म्हणती सप्तपदे सहवासी सख्खे साधूशी घडते, तर अलंकार तुमच्या परीक्षेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। बघा, पुढीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता, तर वर्ण आणि वर्णमाला हे तुमच्या परीक्षेला आहे असे आपण लक्षात घेऊया। पुढे कविता आली आहे, कवितेवरचे काय म्हणून सांगा प्रश्न, लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, केशवसूत, लेखक आणि त्यांची टोपण नावे मस्ट आहे।
बघा पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह व त्यांचे प्रकार हे तुम्हाला आपल्याला अभ्यासक्रमाला आहे। बघा इथे काय सांगा, धाकट्या भावाला लिहिलेलं पत्र, तर कोणतं पत्र डबल आलेलं आहे लक्षात घ्या। निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले म्हणजे अभिनंदन पत्र राहील ते। पत्राचे प्रकार, निबंधाचे प्रकार, बघा तक्रार लेखनाचे प्रकार, हे कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा, शब्दसमूहासाठी एक शब्द, हजर जबाबी, भालचंद्र नेमाडे यांना म्हणजे लेखकांना पुरस्कार केव्हा मिळाले हे सुद्धा, पंजाबातील घुमानिते, अखिल भारतीय साहित्य संमेलने व त्यांची अध्यक्ष हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात। सभा या शब्दाचे लिंग कोणते, मग लिंग विचार हा मुद्दा, तुम्ही स्वतःला काय समजता तर लिंग विचार हा मुद्दा, सर्वनामे हा मुद्दा, हे तुम्हाला लिंग विचार सर्वनामे तर अशा प्रकारे विचारलं जाईल। बघा तर हे आता उतार्यावरील प्रश्न आहे। आपण पेपर काय म्हणून सांगा पुढचा बघूया, लक्ष द्या। बघा याच्यामध्ये काय म्हणतात, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे, साहित्य प्रकार व साहित्यिक, प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात होतो, मग निबंध व निबंध प्रकार। काही प्रश्न बऱ्याच परीक्षांना रिपीट होतात हे लक्षात घ्या, म्हणजे याच परीक्षेमध्ये याच पेपरमध्ये। तो म्हणाला मी येईन, विरामचिन्हे, तर ह्या ठिकाणी कोण सांगा, विरामचिन्हे। पूर्वरूप संधीचे उदाहरण म्हणजे काय म्हणून सांगा, संधी हा चॅप्टर लक्षात घ्या। अव्ययभाव समास म्हणजे या ठिकाणी काय म्हणून सांगा, समास हा चॅप्टर अभ्यासक्रमाला आहे लक्षात घ्या। त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलेलं असेल तो म्हणजे काय सांगा, रस, तर तुम्हाला इथे समजलं पाहिजे की रस हा चॅप्टर सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमाला आहे असे आपण लक्षात घेऊया। बघा रस हा चॅप्टर अभ्यासक्रमाला आहे असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। चला तर मित्रांनो, आता आपण सर्व पेपर पाहिले, जवळजवळ तुम्हाला सर्व मराठीचा सिलेबस समजला आणि जे याच्यामधून आपण काय म्हणून सांगा अभ्यास केला आहे। बघा लक्ष द्या, तुम्हाला सांगतो जो आतापर्यंत आपण पेपरच्या संबंधात या ठिकाणी काय केलं आहे सांगा, अभ्यास केला, तर ते टॉपिक तुम्हाला कट टू कट तोंडपाठ असणं अत्यंत जरुरी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। जर समजा ते टॉपिक तुम्हाला तोंडपाठ नसेल, त्यामध्ये जर समजा समस्या असेल तर नक्कीच तुम्हाला काय होईल माहीत आहे का, म्हणजे सोडवत असताना तुम्हाला प्रॉब्लेम होईल असे मला वाटते। त्याच्यामुळे आतापर्यंतचा जो तुम्ही सगळं बघून सिलेबस काढलाय तो सिलेबस कट टू कट नोंद करून घ्या, लिहून घ्या, मराठीला हाच सिलेबस असणार आहे हे लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर या सिलेबसमधला प्रत्येक शब्द ॲडव्हान्स, अत्यंत बेसिक टू ॲडव्हान्स आपल्या पडे बॅचमध्ये शिकवला जातो। बघा आपण आज कंटेंट बघत होतो, शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 मराठी व्याकरण भाषा 30 पैकी 30 गुण कसे मिळवावे। नवे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा। तुम्हाला वारंवार मी सांगतोय की आपल्याकडे काय म्हणून सांगा, इकडे अत्यंत कमी फीजमध्ये प्रॉपर दर्जेदार एज्युकेशन आपल्याकडे आहे। त्याच्यामध्ये बघा शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 999 रुपयात सर्व विषय, टेट 1099 रुपयात सर्व विषय, पोलीस भरती 999 रुपयात सर्व विषय, सरळ सेवा MPSC 999 रुपयात सर्व विषय, त्याच्यासोबतच सर्व MPSC TET TIT पोलीस भरती सर्व पेड बॅच सोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत आहे लक्षात घ्या। मित्रांनो इथे आपण बघितलं मराठीमध्ये हा सिलेबस करून आपण 30 पैकी 30 गुण नेमके टू द पॉईंट कट टू कट कसे मिळवायचे, तर सगळेच काय म्हणून सांगा म्हणजे सगळ्याच टॉपिकचे व्हिडिओ आपण आता इथून रेग्युलर घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी आणि तुमच्याकडे एक म्हणजे ऑथेंटिक सिलेबस तयार होईल आणि तुमच्या अभ्यासाला एक करेक्ट दिशा मिळेल। बघा आणि आपल्यासोबत आपल्या अकॅडमीसोबत माझ्यासोबत टू द पॉईंट आणि प्रॉपर काय म्हणून सांगा अभ्यास करण्यासाठी आणि गेल्या शिक्षक भरतीमध्ये आपले 1000 जवळपास विद्यार्थी लागलेले, 1000 जवळपास म्हणजे 1000 तर विद्यार्थ्यांनी मला त्यांचा डाटा, फोटो आणि त्यांनी काय म्हणून मला तर त्यांचं सगळं डाटा, फोटो, त्यांचे ॲड्रेस सर्व पाठवलेलं आहे आणि शेकडो फोन वगैरे आलेले आहे, 1000+ विद्यार्थी लागलेले आहे। तर त्या यादीमध्ये तुमचं सुद्धा नाव समाविष्ट करण्यासाठी तर आपल्या या ज्या बॅचेस आहे TET म्हणा, TIT म्हणा, लक्षात घ्या TET TIT, त्याच्यानंतर पोलीस भरती, सरळ सेवा MPSC ह्या सर्व बॅचेस जॉईन करा। त्याच्यासोबत मोफत टेस्ट सिरीज आहे, अत्यंत कमी फीज आहे। बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मिळते। बघा सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळतात, मोफत टेस्ट सिरीज मिळतात, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर मिळतात, व्हिडिओ डाउनलोड करता येऊन तुम्हाला ते ऑफलाईन बघता येतात। 365 दिवसांचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो लक्षात घ्या। 365 दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो लक्षात घ्या। परीक्षा किती दूर गेली तेवढे दिवस आपण तो कंटेंट त्या ह्याच्यामध्ये ॲपमध्ये आपण काय म्हणून सांगा ठेवत असतो। तुम्हाला
कितीही दूर परीक्षा गेल्या तर तो कंटेंट तुम्हाला परतही मिळेल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर सर्वांना करा. धन्यवाद.